500 रुपयांची नोट बंद होणार आहे का? काय आहे खरी स्थिती? जाणून घ्या तज्ञांचे मत. आरबीआयने देशातील सर्व बँकांना एक नवा आदेश दिला आहे. येत्या सप्टेंबर 2025 पर्यंत 75% एटीएम मध्ये 100 व 200 रुपयांच्या नोटांचा साठा ठेवावा. या सूचनेनंतर देशभरात एकच चर्चा रंगली आहे. 500 रुपयांची नोट बंद होणार आहे का? या चर्चेबाबत बँकिंग तज्ञ अश्विनी राणा यांनी स्पष्ट मत मांडले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार आरबीआयचा उद्देश 500 रुपयांच्या नोटेवरील अवलंबित्व कमी करणे हा आहे. छोट्या मूल्याच्या नोटांमुळे रोख व्यवहार अधिक सुलभ होतील आणि पारदर्शकतेलाही चालना मिळेल. हे लक्षात घेऊन हा निर्णय घेतला जात आहे. याआधी 2000 रुपयांची नोट हळूहळू व्यवहारातून मागे घेतली गेली. त्याच धर्तीवर 500 रुपयांची नोटही भविष्यात अशाच मार्गाने बाहेर पडू शकते, असं तर्कतज्ञांनी व्यक्त केलं आहे. मात्र सध्या तरी 500 रुपयांची नोट व्यवहारात वैध आहे आणि आरबीआय कडून तिला बंद करण्याचा कोणताही अधिकृत निर्णय घेण्यात आलेला नाही. सध्या 500 रुपयांची नोट पूर्णतः वैध असून कोणतीही अधिकृत बंदी घालण्यात आलेली नाही. मात्र तज्ञांच्या मते भविष्यात डिजिटल अर्थव्यवस्थेच्या दिशेने होत असलेले पावले आणि आरबीआयच्या धोरणात्मक हालचाली पाहता 500 रुपयांच्या नोटेबाबतही निर्णय होण्याची शक्यता नाकारता येत नाही.